आत्ताच आपला अभिषेक झाला मित्रांनो. बजरंगाई पण इथेच आहेत आणि इथे ओम साईराम. इथे पिंपळेश्वर पण आहे. बाप्पाही आतमध्ये आहेत. हे पहा इथे आपले बाप्पा आहेत आणि हे आपले भोले बाबा. आणि इथे मोठं पिंपळाचं झाड आहे. इथेही आपली पूजा झालेली आहे, दिवा झालेला आहे. पहा कशा ब्लॅक कॅट आहे दोन. तर तिचा बेबी आहे आणि ती त्याची आई आहे. मित्रांनो आपला व्हिडिओ मी राहताय ब्लॉग मध्ये आपली मी राहताय हो. एक मिनिट आता पहा आपली मीराताई. माझाच मी व्हिडिओ लावलेला आहे. कसं वाटतं ना, गावची शेती जमिनी ते बसून सगळेजण बघतात आपले व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप तुम्ही असेल. कृत्य ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई. आता चहा पाणी नाही अजून झालेलं, डबा वगैरे करून झालेला आहे. स्वतः हे सगळं जातील. इथं इथे छान हवा लागते. एवढं खिडकीमध्ये पण इतके सुंदर हवा येते. पंखा चालू बघता बघता लगेच डोळे गप्पन झाकते. हे पहा, काल मी इथंच दिवसभर इथं आराम केला होता. आणि काय स्किप न करता व्हिडिओ पाहते त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत चल तर मग लवकरात आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठं माझे व्हिडिओ पाहताय. काहीच नाही, फक्त डबा झालेला आहे. देवपूजा पण आपली आवरली आणि आत्ता किती 7:30 वाजलेले असतील. 7:30 वाजले. मी फक्त पोळ्या लाटल्या. भाजी वगैरे आपल्या दीदीनेच केली. तिने पण पीठ भिजवून ठेवलेलं, तर मी फक्त लाटले, तिच्या पोळ्या लाटून घेतल्या. आता जसा वेळ मिळेल तसा. काल तर पूर्ण दिवस झोपून काढला. आता पण काय सांगता येत नाही. झोप लागली तर झोपायचं, परत काय असेल तर बाहेर जाऊन यायचं थोडं. काही बाहेर मी तर आता जास्त जातच नाही, कारण का एवढे सगळे काळे झालेलं असतं ना. 2-3 दिवस लागतात रंग यायला. 2-3 दिवसात रंग येतो आपला, आहे तसा ओरिजिनल रंग आपला. परत बघ जायचं, 2-3 दिवस जायचंच नाही कुठं. गावी सगळ्यात आता आपण व्हिडिओ काढायला लागलेले आपली पोरं लगेच धावत येतात. कोण आपली मुलं? एक टायगर, एक आपला ब्रुनो. मला त्यांना असं व्हिडिओमध्ये दाखवलं पाहिजे. टायगर म्हणतो मला दाखव असं उड्या मारतो. आणि ब्रुनोला दाखवायला, ब्रुनो पण असं मस्ती करतो, पण तो फार शहाणा आहे ब्रुनो. असं आपण कॅमेरा चालू केला की लगेच ब्रुनो गप्प बसतो. तर मी फार गरीब आहे, माझ्यापेक्षा गरीब कोणीच नाही, असं ब्रुनो दाखवतो. स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्याबद्दल तुमच्या मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहतात चला तर मग लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय. आता उन्हाळ्यामध्ये गावी जास्त काही नसतं, पण आता एकदम जूनपर्यंत. आता मध्यंतरी यात्रा वगैरे असतात कुठे कुठे आपल्याला जायला झालं तर आपण जाऊण्याचं काही शक्यता नाही आहे. आषाढी एकादशीपासून मग छान व्हिडिओ बघायला भेटते सगळे गावचे. आणि तो पण कसं मधले कुठेतरी कुठे असतील तिथे कुठे पाहायला. तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे. ह्या वर्षी मला लेट झालं इकडे यायला, नाहीतर आमची होळी कधी तिकडे असते कधी इकडे असते होळी. होळीला आपण इकडेच असतो, एखाद वेळेस तिकडे आता होळी इकडेच असते आपली. गुढीपाडवा पण सांगता येते कधी इकडे कधी इकडे. अक्षर तृतीया पण कधी इकडे असते कधी असं नक्की फिक्स नसतं. पण ह्या वर्षी गावीच सगळं झालं. गावीच गुढीपाडवा, अक्षर तृतीया सगळं झालं प्रत्येक सण.
आता फक्त गौरी गणपती गावी असतात. ते पण एवढा पसारा कुठे आणतात सगळा म्हणून इकडे म्हणतो तिकडे, नाही तर कुठले सर असं तिकडे आपण कुठले सण केले नाही साजरे. बाकी आपण तिकडे सण साजरे करण्याचा प्रयत्न करतो. पण इकडे परिवार आपला सगळा अर्धा इकडे आहे आणि ठीक आहे चला. गावात नाही आहे, शेतात वस्ती असल्यामुळे थोडंसं असं वाटतं सणासुदीला. पण काही नाही, आमच्याकडे आजूबाजूला आहेत की थोडंसं हटके जरा आपापल्या शेतात आलेले थोडे. पण सणानिमित्त होतात सगळे एकत्र आणि येणं जाणं तर चालूच असतं, मस्त बोलणं वगैरे तसं. तरी पण आता आता पूजापाठमध्ये असल्यामुळं जरासं हे नाही, पण कधी कधी असं एकटं वाटतं. मग असं होतं बरं का प्रत्येकाला. मी माणूस आहे, मला असं कधी असं वाटतं ना, असं उद्यास वगैरे मी लगेच बॅग भरते, लगेच एका दिवसात माझा प्लॅन असतो. आता माझ्या मनात आलं ना, अरे चला आता जाते मी मुंबईला, आता गाडी आहे का, मग घड्याळात बघायचं, म्हटलं जाऊ का रात्रीच्या गाडीने, नाही नाही उद्या जा रात्रीच्या गाडीने नको. मग कशी तरी तेवढी रात्र घालवायची, सकाळी पटापट आवरायचं आणि लगेच 2 टेस्ट टाकायचे की काय निघायचं इकडे लगेच. आपल्याला काय रिझर्वेशनची वाट बघत नाही, रिझर्वेशन वेळेने काढून ठेवा मग इकडे या, असं होतं, वेळ होत लागतं रिझर्वेशनला. आणि काय 4-5 तासाचा प्रवास आहे, लेगी डब्यामध्ये जागा मिळतेच कुठे ना कुठे. आता बाकीची कामं करायची आता आपली दिदी बघा डबा कुठे तिची, म्हणून ती झोपली लगेच. असं ते चालू आता असं एकदा मी चहा पिले नेहमीप्रमाणे. आपण 3:45ला चहा घेतला, बसले पूजापाठला. मग आपली दिदी उठली 6-6:30ला उठली, झाला. आता शुभम गेला. आता ह्या दोघी आहेत, ह्या दोघी पण जातील. हां बघ बरं, घरामध्ये पण बरेच असतं, काही ना काही चालूच असतं. मोबाईलने आपल्याला पण कुठं वाचन वगैरे भरपूर करायचं, भरपूर वेळ भरपूर आता आपले सगळं भरपूर वाचन वगैरे होणार आहे. आता इकडे भरपूर वेळ मिळाल्यामुळे. चला तर मित्रांनो, मी फिरते, तुमची रजा घेते, इथेच थांबणार आहे. पण पुन्हा रुजू होणार आहे नव्या आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.